आनंद दादाराव शिंदे वय 36 राहणार दमानीनगर या तरुणाने मावशी शहाबाई जगताप यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अरुण रोडगे आणि शकलेश जाधव यांच्यावर सलगरवस्ती ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी दिली. मृत आनंद हा दमाणीनगर येथे वास्तव्यास आहे, पण तो मंगळवारी दुपारी मावशीकडे आला. त्यावेळी घरात कोणी नसल्याने त्याने छताच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मावशी घरी आल्यानंतर उघडकीस आली. त्यापूर्वी त्याने डायरीच्या एका पानावर चिठ्ठी लिहिली असून यात त्याने दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले. माझं नाव अंजना दादाराव शिंदे. ती मागं काय तर 6 महिन्याखाली भांडण झालती, त्याला खूप मारलं होतं त्यांनी इकडं 7 रस्त्याकडं आणि परत एकदा लकी चौकात. तेव्हापासून म्हणत होता त्यांनी असं केलं तसं केलं म्हणून अरुण रोडगे आणि ते शकली जाधव काय शकली जाधवच त्यांनी हे केलं होतं बघा त्याला. त्यामुळं मग त्यांचं काहीतरी हे केलं, गुन्हा दाखल करूनच मग मला बॉडी आमची पाहिजे. काय कारण काय होतं? काय तर त्यांचं काय झालं होतं काय माहिती, ते काही सांगितलं नाही. पण असं मला खूप मारलं म्हणून सांगितलं होतं, लय लागलं होतं त्याला माग. तिथं झालं परत ह्याच्यात पण लक्की चौकात पण 2दा म्हणजे तक्रार झाली त्यांची. एवढंच. त्या कारणावरून आता काय चिठ्ठी सापडली वगैरे? चिठ्ठी सापडली की त्यांचे नाव लिहून सही करून त्याने हे केलंय. काय चिठ्ठीत चिठ्ठीत काय नाही, ते दोघांचे नाव लिहिलेलं आहे. आई वडिलांना माफी मागतो म्हणून मी असं करून ते केलं. मुलीचं नाव घातलं, मुलीला तेवढं हे करा झालं, एवढंच केलंय त्याने. काय आता मागणी काय तुमची? मागणी काय नाही, त्यांचं काय करा ती करून आमच्या, त्याशिवाय मी बॉडी घेऊ देणार नाही. काय तर आता त्याचं सगळं गेलंय म्हणल्यावर 4 लेकर आहेत. माझं 4 वर्षाखाली मुलगा गेलाय आणि आता ही दुसरा मुलगा पण गेला. आम्हाला काही सुद्धा हे नाही. आता सध्या काय करणार आम्ही? 2च्या 2 पोराचे गेले, 3 लेकर. काय करायचं सांगा? या अगोदर मारहाण झालेली त्यावेळेस काय एफआयआर वगैरे दाखल केली नाही, काही नाही सांगितलं, फक्त त्याने म्हणला होता खूप मारले, पोरांनी मारलं होतं, त्याला बसायला उठायला येत नव्हतं. त्यांनी एक गुन्हा दाखल केला होता म्हणजे त्यावेळेसच त्यांच्यावरच दोघांना, अरुण रोडगे आणि आपलं ते याच्यावर एकावरच केलं होतं, ते शकील जाधव, अखिल जाधव का काय, शकली जाधव त्यांच्यावर त्यावेळेस. तेच भांडण मारहाण केल्यामुळेच त्याला. आणि ते झाल्याशिवाय म्हणजे आता बॉडी, आता मुलगा तर गेला म्हणजे बॉडी काय आम्ही हे करणार, काहीतरी त्याचं हे करायलाच पाहिजे. काय नेमकं कारण काय? काय तर तुम्ही वरनं काहीतरी कारणावरनं भांडण झालं एवढं असते का? म्हणजे